मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक पवनकुमार जाधव, भाषण व नेतृत्व कला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे की आपण सूत्रसंचालन कशा प्रकारे करावं. सूत्रसंचालन करत असताना आपल्या सूत्रसंचालनाची सुरुवात कशी असावी, कोणत्या घटकांची आपण काळजी घेतली पाहिजे जेणेकरून की आपलं सूत्रसंचालन अतिशय प्रभावी आणि चांगलं होणार आहे. तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून की तुम्हाला नवनवीन रोज अनेक विषय तुम्हाला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. आज आपण अनेक कार्यक्रमाला गेल्यानंतर सूत्रसंचालन करतो, पण त्या सूत्रसंचालनाची सुरुवात बऱ्यापैकी आपली चांगल्या प्रकारे होत नाही. सूत्रसंचालन करत असताना आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा अभाव राहतो. त्यामुळे आपण तासनतास बोलूनही आपण केलेलं सूत्रसंचालन हे प्रभावी ठरू शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असाल, मग एखादा सामाजिक कार्यक्रम असू द्या, राजकीय व्यासपीठाचा कार्यक्रम असू द्या, एखाद्या लग्न सोहळ्याचं सूत्रसंचालन असू द्या, हे करत असताना आपल्या सूत्रसंचालनामध्ये अधिकाधिक शेरोशायरीचा, अधिकाधिक काव्यपंक्तीचा वापर आपण करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही व्यासपीठावरील मान्यवरांच्या नावाचा उल्लेख करता किंवा येणाऱ्या प्रमुख पाहुणे अध्यक्षांच्या नावाचा उल्लेख करता, हे सूत्रसंचालन करत असताना आपण एकेरी नावामध्ये उल्लेख करू नये. जर तुम्हाला सूत्रसंचालन प्रभावी करायचं असेल तर त्यांना तुम्हाला उपमा देणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीचं नाव घेत असताना आपण एखादी काव्यपंक्ती बोलणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला समोरच्या व्यक्तीचं वर्णन शब्दामध्ये केलं, अलंकारिक शब्दामध्ये केल्यानंतर त्या बोलण्याची छाप तुमची जनसमुदायावर पडत आहे. सूत्रसंचालन करत असताना आपल्याकडून वारंवार अनेक गोष्टींची, अनेक शब्दांची पुनरावृत्ती होते. त्या गोष्टींच्या आणि शब्दांची पुनरावृत्ती आपल्याला सूत्रसंचालनामध्ये टाळणं गरजेचं आहे. आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव, आपण ज्यावेळेस एखादी शेरूशायरी बोलतो किंवा एखादी काव्यपंक्ती बोलतो, तर ती काव्यपंक्ती आपण त्या ट्युनिंगमध्ये बोलली पाहिजे. साधी एखादं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बघा, आपण घर असावं घरासारखं, नकोच नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. जर आपण अशी एखादी काव्यपंक्ती बोलली तर ती आपल्याला वाचून दाखवल्यासारखं होईल. पण जर आपण तीच काव्यपंक्ती अशा प्रकारे बोलली तर, घर असावं घरासारखं, नकोच नुसत्या भिंती, घर असावं घरासारखं, नकोच नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. म्हणजे तुम्ही बोलताय कसं हे फार महत्वाचं आहे. आणि सूत्रसंचालन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे या घटकांच्या उणिवा असता कामा नये. आपण याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण वारंवार एक एक घटक बोलणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुमचं सूत्रसंचालन हे प्रभावी ठरणार आहे. मित्रांनो, आपण सूत्रसंचालन करत असताना अशाही घटना बरेच वेळा घडतात की आपल्याला काही वेळेस विषय असतो वेगळा, आपण त्या विषयाला अनुसरून काही घटकांचा उल्लेख वेगळ्या प्रकारे करतो, किंवा आपण किती वेळ बोललं पाहिजे, आपण किती वेळामध्ये एखाद्या व्यक्तीला वर भाषण करण्यासाठी बोलवलं पाहिजे, आपण मध्ये किती वेळ ती बोललं पाहिजे, या संदर्भामध्ये अनेक लोक फापट पसारा उगाच बोलत बसतात. परंतु सूत्रसंचालन करताना आपण ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपल्या मोजक्या शब्दामध्ये जो संदेश आहे तो आपण दिला पाहिजे. आणि हा संदेश देत असताना विषयाला कुठेही आपण भटकंती करत नाही, विषय सोडून बोलत नाही, याची काळजी घेऊन आपण बोललं पाहिजे. त्या माध्यमातून तुमच्याकडे असणारं कौशल्य, तुमचं ज्ञान हे अधिक लोकांना चांगल्या प्रकारे समजेल. जर तुम्ही या सर्व गोष्टींची काळजी घेऊन जर तुम्ही सूत्रसंचालन केलं तर प्रत्येकाचं सूत्रसंचालन हे अतिशय प्रभावी आणि अतिशय चांगलं होईल. मित्रांनो, नक्कीच या गोष्टींचा आपल्या सूत्रसंचालन करत असताना प्रत्येक घटकामध्ये वापर करा आणि कोणत्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करा. उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन
नवीन विषय घेऊन भेटतोय. नक्की तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया. मनपूर्वक धन्यवाद.